मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्या बदलापूर दौरा असणार आहे। राज ठाकरे आंदोलक बदलापूरकरांची भेट घेणार आहेत। दरम्यान पीडित कुटुंबाचीही राज ठाकरे भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे 24 तासात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर वसमत तालुक्यात सर्वात जास्त 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पिकांचं हातोनात नुकसान झालंय। दर्यापूरच्या सासान रामपूर गावातील 40 ते 45 घरं पाण्याखाली गेली आहेत। परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील गोद्री नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर चारठाणा, सावरगाव, ब्राह्मणगाव, जांभरुण, मोहाडी, काना, हानवतखेडा गावातील जनजीवन विस्कळीत झालंय। छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। पांढरीपूल घाटामध्ये दरड कोसळली असून बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पश्चिम बंगालमधील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचलंय, त्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना जाहीर करण्यात आली आहे। 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असून 1 एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेन्शन योजना लागू होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। उल्हासनगर शहरात चालिया उत्सवाची सांगता झाली आहे। हा सण सिंधी समाजाचा सर्वात मोठा सण मानला जातो। 40 दिवसांच्या उपवासाची सांगता पाण्यात मटकी सोडून करतात। यावेळी झुलेलाल मंदिरात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी उसळली। वसई विरारच्या नालासोपाऱ्यात देखील रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। काही दिवसांच्या उघडीनंतर आता पावसानं 2 दिवसांपासून रिपरिप सुरू केली आहे। या पावसामुळे हवेत गारवा पसरलाय। दौंड तालुक्यातील पुसेगावमध्ये 1000 चिंचेच्या झाडाचं रोपण करण्यात आलंय। पुसेगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं गावात चिंचबन साकारण्यात येते। दौंडचे नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्या उपस्थितीत चिंचेच्या झाडांचं रोपण करण्यात आलंय। पैठणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तसंच शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं आगमन झालं, तर पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। वर्ध्यात नागरिकांचा पुरातून जीव घेणा प्रवास सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। जीव धोक्यात घालून नागरिक पुलावरून प्रवास करतायत। पालघर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 100% भरलंय। धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडलेत। वीर धरणातून नीरा नदीपात्रात 43,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे नीरा नदीला पूर आला, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पैठण शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातील नारळा आणि शशी विहार भागात पाणी साचलंय। अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्यानं चिखल निर्माण झालाय। त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करतायत। नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नागपूरसह विदर्भात पुढील काही तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा, गोंदिया, भंडारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोलीत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले। पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अहमदनगरमध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं शहराच्या बाजूने वाहत असलेल्या सीना नदी ओसंडून वाहू लागली। यामुळे नगर कल्याण महामार्ग बंद करण्यात आला असून अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटलाय। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरू आहे।
पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळालं असून बळीराजाही सुखावलाय। रायगड जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून बळीराजा देखील सुखावलाय। पैठण येथील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। साताऱ्यातील कराड, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप कायम आहे। जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कोयना धरणात 91 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। मावळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मावळमधील अनेक लहान मोठी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे कन्नड तालुक्यातील अंजना नदीला पूर आलाय। सोयगाव तालुक्यातील शेतांमध्ये पाणी शिरले, बांध फुटल्यानं मक्याची पिकं वाहून गेली आहेत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचले। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदी पात्रातील वाहनांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती। प्रशासनानं सूचना देऊनही नागरिकांनी वाहन नदी पात्रातून बाहेर काढली नाहीयेत। भिवंडी शहरात पावसानं दमदार हजेरी लावली। 7 ते 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा आगमन केल्यानं उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। अकोल्याच्या अकोट येथील भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर मद्यधुत अवस्थेत असल्याचं समोर आलंय। दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याप्रकरणी मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मावळमध्ये पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस झालाय। धरण 99% भरलं असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरणातून 1400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नंदुरबारमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं आगमन केले। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतपिकांना जीवनदान मिळालंय, यामुळे शेतकरी राजा सुखावलाय। पालघरमधील बोईसर इथं समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी आणलेली यंत्र अनेक वर्षांपासून बंद आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुन्हा काही नवीन यंत्र मागवल्यानं मंडळावर टीका होती। आधी आणलेले यंत्र धुळकात पडून असल्यानं लोकप्रतिनिधींकडून टीका केली जाते। बुलढाण्यात बरसत असलेल्या पावसानं येळगाव धरण भरलंय। धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शासकीय कार्यालयांमध्ये पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे रस्ते देखील जलमय झालेत। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या जनसन्मान पदयात्रेला सुरुवात झाली। लातूरच्या निलंगा तालुक्यातील माकणीथोर येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडण्यात येतोय। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर गोदावरी नदीकाठावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।